रक्षाबंधना दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने हातात राखी बांधताच हाताला असं, ही घटना दिल्लीतील असल्याचं समोर आलंय। रक्षाबंधन या खास दिवशी दोन बहिणींनी आपल्या एकुलत्या एका भावाच्या हातावर राखी बांधली। भावाच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी बहिणी प्रार्थना करत होत्या। घरात सणाचं वातावरण होतं। बहिणींसाठी हा दिवस म्हणजे आपल्या भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी, त्याचं आयुष्य मोठं व्हावं यासाठी मनापासून शुभेच्छा देण्याचा दिवस होता। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। जेव्हा भावाच्या मनगटावर राखी बांधली गेली तेव्हा त्याच भावाला रुग्णालयात नेण्याची वेळ येणार होती आणि त्यानंतर या कुटुंबाला आयुष्यभर न विसरता येणारी बातमी ऐकावी लागणार होती। पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेतील तरुणाचं नाव मानव शर्मा असून तो 22 वर्षांचा होता। मानव दिल्लीतील रोहिणी सेक्टर 1 परिसरातील आपल्या कुटुंबासोबत राहत होता। तो एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होता। रक्षाबंधनाच्या दिवशी मानव आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी गेला होता। त्याच दोन बहिणींपैकी एक बहीण हरिनगरमध्ये राहत होती, त्यामुळे राखी बांधल्यानंतर त्या बहिणीकडूनही राखी घेण्यासाठी मानव स्कूटरवरून निघाला। त्यावेळी त्याला पुढे काय होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती। घरातून निघताना तो अगदी नेहमीप्रमाणे बाहेर पडला। मानव आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला आणि तिथेही रक्षाबंधनाचा विधी झाला। बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधली, भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। भावानेही बहिणीला काहीतरी देऊन तिचं प्रेम स्वीकारलं। काही वेळांपूर्वी दोघांमध्ये हसणं बोलणं सुरू होतं। घरात आनंदाचं वातावरण होतं। पण याच आनंदाच्या काही वेळानंतर मानव पुन्हा स्कूटीवरून निघाला। त्याला कदाचित घरी परतायचं होतं। रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती। आकाशात पतंग उडत होते आणि याच पतंगांच्या मांजांशी संबंधित एक धोकादायक घटना काही क्षणात मानवाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली। पुढे जे घडलं त्याचा विचारही मानवने केला नसेल। दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास मानव पश्चिम विहारमधील उड्डाणपुलावर पोहोचला। तो स्कूटरवरून जात असताना अचानक आकाशातून आलेल्या पतंगाच्या दोरीने त्याचा गळा चिरला। हा क्षण इतका अचानक आला की मानवला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली नाही। दोरी गळ्याला लागल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली आणि गळ्यातून रक्ताचा जोरदार प्रवाह सुरू झाला। त्याने स्कूटरचा वेग कमी करून ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती। काही क्षणांपूर्वी जो तरुण आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून आनंदाने निघाला होता तोच आता रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता। मानवची अवस्था पाहून आसपासच्या लोकांनी धाव घेतली। रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला। त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं। त्यावेळी त्याच्या बहिणींना नेमकं काय घडलं याची पूर्ण कल्पना नसावी। एका बाजूला रक्षाबंधनाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला आलेलं हे अचानक संकट। काही वेळातच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। मानवला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि मग रुग्णालयातून अशी बातमी आली जिच्यावर कुटुंबाचा विश्वासच बसत नव्हता। डॉक्टरांनी मानवला मृत घोषित केलं। पोलिसांच्या माहितीनुसार पतंगाच्या दोरीमुळे त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। या घटनेची नोंद पश्चिम विहार पूर्व पोलीस ठाण्यात करण्यात आली असून निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांकडून करण्यात आल्याचं वृत्त आहे। मात्र सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे मानव हा त्याच्या दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता। ज्या बहिणींनी सकाळी त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती, त्याच बहिणींना काही तासांनी आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली। रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देण्याचा दिवस, पण याच दिवशी एका बहिणीचा भाऊ तिच्यापासून कायमचा दूर गेला। सकाळी राखी बांधताना बहिणीने आपल्या भावासाठी आयुष्यभर सुख आणि सुरक्षिततेची प्रार्थना केली असेल, पण काही तासातच एका साध्या रस्त्याच्या प्रवासाने संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं।